बरोबर, चालतंय चालतंय. So see, so far as the DNA आयसोलेशन, आपण काल हा टॉपिक इथे बघितला की आपण या माध्यमातून काल असं बघितलं की हाऊ द जेनेटिक इंजिनिअरिंग वर्क्स अपॉन. सो फॉर द जेनेटिक इंजिनिअरिंग टू वर्क अपॉन, वी नो दॅट the most important step is to isolate the gene and manipulation of the genes. लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याला जेनेटिक इंजिनिअरिंग जेव्हा म्हणतो आपण, त्या ज्याला आपण रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी म्हणतो, त्याचं दुसरं नाव जेनेटिक इंजिनिअरिंगचं. मी तुम्हाला सातत्यानं म्हटलंय की आपल्याला जोपर्यंत आपण रिकंबाईन, शब्दात झालंय बघा, त्या जीनला रिकंबाईन, नॅचरल जीन काढून आपण आर्टिफिशियल जीन त्याला पुन्हा एका सिक्वेन्स मध्ये पुन्हा एकत्रित करणं, एका ठिकाणी आणणं आणि त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षित असलेलं इच्छित काम करून घेणं, डिझायर्ड जीन म्हणतो आपण. लक्षात, त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आता मला सांगा, माझ्याकडे गोड बोलण्याची कला आहे, तर ती ओळखता आली पाहिजे मला. आधी माणूस गोड कसा बोलतो हे कळलं पाहिजे, असं आहे ना. मग समजा मला त्या साखरेच्या कांद्यामध्ये, एखादा कांदा आहे, कांदा आपण घरात खातो, कांदा गोड पाहिजे मला, तर मला काय केलं पाहिजे, कांद्यामध्ये त्याचा स्वतःचा जो गोडवा निर्माण करणारा जीन आहे, जो काही असेल तो त्याला हुडकून मला काढला पाहिजे, तो ओळखता आला पाहिजे, तो प्युरिफाईड फॉर्म मध्ये बाजूला काढता आला पाहिजे, परफेक्ट ठिकाणी. मी करायला गेलोय आणि झालंय असं नको आहे. मग मी साखरेमध्ये जाणार आणि साखरेमध्ये गोडवा असणारा तो जीन हुडकून काढणार. म्हणजे मला साखरेच्या त्या डीएनएचा, म्हणजे उसाच्या डीएनएचं सिक्वेन्सिंग कळलं पाहिजे. त्या उसाच्या डीएनए मध्ये तो गोडवा, उसामध्ये जो उसाच्या रसामध्ये जो गोडवा निर्माण करतो तो जीन हुडकून काढला पाहिजे, त्याचं सिक्वेन्सिंग करता आलं पाहिजे. त्याशिवाय मला कळणार आहे का तो मला जीन कुठला आयसोलेट करायचा आहे. यासाठी यात सगळ्यात महत्वाचं जर काम काय असेल या जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी मध्ये, वी शुड नो द एक्झॅक्ट सिक्वेन्स ऑफ डीएनए. तो जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत कळणार नाही. मी बघा, बऱ्याच वेळा तुम्हाला हिंदी पिक्चर मध्ये गाणं आहे, मी म्हणतो, ऋतिक रोशनवर पिक्चराइज केलेलं आहे, मैं ऐसा क्यों हूं, मैं वैसा क्यों हूं, जैसा भी हूं मैं ऐसा ही. मी ऐसा का आहे, मी तसं का आहे, वाय आय एम लाईक दिस, बट एनी हाऊ आय एम लाईक दिस, आय एम लाईक दिस, आय एम लाईक दिस. म्हणजे काय की मी गोरा आहे, मी काळा आहे. मी काळा का आहे, तर माझ्याकडे तो काळ्या रंगाचा, तो गोऱ्या रंगाचा जीन आहे आणि म्हणून माझी त्वचा काळी आहे. हे मला कळलं रे. मग खरं मला कळलं पाहिजे ना, तो गोऱ्या रंगाचा किंवा काळ्या रंगाचा, गोड टेस्ट असलेला किंवा कडू, कारल्यामधला कडू टेस्टचा जीन, तो कुठलाही जीन मला कळलं पाहिजे. कळणार कसं, यासाठी मला आधी डीएनएच्या सिक्वेन्सचा अभ्यास केला पाहिजे. जोपर्यंत मी संपूर्ण त्या डीएनएचं सिक्वेन्सिंग, म्हणून शब्द महत्वाचा आहे, डीएनए सिक्वेन्सिंग. आणि म्हणून बघा, एक नवीन मोठा प्रोजेक्ट झाला डॉलीच्या त्या दरम्यान मध्ये, HGP, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, HGP, की आपल्या ह्युमनचा जो सगळा मोठाच्या मोठा क्रोमोझोम आहे, त्याच्यामध्ये जो डीएनए आहे, त्या सगळ्या डीएनएचं सिक्वेन्सिंग करणं गरजेचं पडतं. आणि मग आता आम्ही म्हणू शकतो ना, शक्यतो सर्वसाधारणपणे माणसामध्ये एक 50व्या नंबरला गोल्डन कलर आयचा जीन असू शकेल, ब्लॅक आय कलरचा जीन तिथं 50व्या नंबरला असू शकेल, केसांचे काळे रंग, पांढरे रंग असेल, जे काही असेल, म्हणजे जेवढ्या फिनोटायपिक कॅरेक्टर्स आहेत तेवढे जिनोटाइप्स असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे, 1 जीन इज इक्वल टू 1 कॅरेक्टर. हे आपण जेनेटिक्स मध्ये सातत्यानं बघतो. वेअर फॉर अ कॅरेक्टर अ जीन इज रिस्पॉन्सिबल. म्हणजे आम्हाला हे जेव्हा माहित झालं की जीन्स हा सगळा खेळ करतात, त्यामुळे मला आता हा जर जीन आयसोलेट करायचा असेल आणि आयसोलेट केल्यानंतर आम्हाला त्याचं जर मॅनिप्युलेशन हाताळणी. आणि म्हणून बघा, मी तुम्हाला सांगितलं, हा तुमच्या समोर फिगर दिसते, हा तो एक पिपेट आहे. पेट्री डिश मध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे सेल घेतलेत. मला आता थोडक्यात, हा तुमच्या माऊसचा हा सेल आहे आणि या सेलमध्ये हा जो न्यूक्लियस आहे बघा, मला ह्या न्यूक्लियस इथं दिसतोय का मध्ये, हा त्याचा सायटोप्लाझम आहे. जर असं इकडे बारकाईने लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल, हा पिपेट आहे की मी याच्या समोर ह्या पेट्री प्लेट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे माऊसचे सेल घेतलेत
आणि बघा ह्या सेलचं सेल मेम्ब्रेन, बाह्य तुम्हाला सेल मेम्ब्रेन दिसतोय, इथे सेल मेम्ब्रेन दिसतोय, याच्यामध्ये हा आत सायटोप्लाझम दिसतोय, आणि इथं बघा आत एक छोटासा डॉट स्पॉट दिसतोय, हा इथे स्पॉट दिसतोय का तुम्हाला? हा त्याचा न्यूक्लियस आहे. हे बघा इथे बाजूला एक त्याचा जो मायटॉसिस होत असताना किंवा मिओसिस होत असताना एक न्यूक्लियस बाजूला सटकलेला आहे, म्हणजे आपण त्याला डिव्हिजन होत असताना एक न्यूक्लियस बाजूला जातो, पोलार बॉडी म्हणतो, हा पोलार बॉडी दिसतोय. म्हणजे इथं आत असलेला त्याचा जो खरा जिनोम आहे, खरा न्यूक्लियस आहे, तो इथे. मग इथं बघा एक दुसरी मायक्रो सिरिंजची निडल घातली आहे, त्या सेल मेम्ब्रेन मधनं आत जाते, प्लाझ्मा मधनं आत जाते, आणि फक्त हा जो इथं तुम्हाला दिसतोय का, हा आत एक पांढरा डाग दिसतोय का रे धनश्री, यशश्री? हा सर. हॅलो, हा इथे एक छोटासा स्पॉट दिसतोय का पांढरा रंगाचा? हा दिसतोय की. तो न्यूक्लियस आहे. मला ह्या दुसऱ्या मायक्रो, इकडे बघा एक मायक्रो सिरिंज आली इकडं, हा सेल हलू नये, म्हणजे सेल हलू नये म्हणून त्याला धरलं पाहिजे. आता सेल धरणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? नाही. म्हणून बघा इथे एका दुसऱ्या पिपेटच्या माध्यमातून ह्या सेलला धरायचं, व्हॅक्युमनं सक्शननं ओढून धरायचं, आणि दुसऱ्या बाजूने आम्ही त्याच्यामध्ये एक मायक्रो पिपेट घातले, आणि ती पिपेट इन्सर्ट केल्यानंतर आम्ही ह्या न्यूक्लियस पाशी जाणार, आणि त्या पिपेटचा जेव्हा नॉब आपण ओढणार आहे, सक्शन करणार आहे, हा न्यूक्लियस आम्ही बाहेर काढणार. म्हणजे न्यूक्लियस बाहेर काढला म्हणजे त्याचा डीएनए बाहेर आला. आणि मग मला समजा आता फॉर एक्झाम्पल मला वरच्या कुठल्या तरी एका सेल मधला हा न्यूक्लियस इथं दिसतोय बघा, हा न्यूक्लियस काढायचा आणि मला इथं घालायचा. म्हणजे अशा पद्धतीनं या सेल मधला न्यूक्लियस काढायचा, हा न्यूक्लियस घ्यायचा आणि इथं घालायचा. खरं माझ्या गोष्ट लक्षात घ्या, हे क्लोनिंग आहे का? नाही. हे मी जे सांगतो हे क्लोनिंग झालं. आता काय करायचं आहे, मी हा जेव्हा न्यूक्लियस बाहेर घेणार आहे, आता समजा हा डीएनए तुमच्या समोर इथे दिसतोय, आता या डीएनए मध्ये लक्षात घ्या, मी हा न्यूक्लियस काढला, या न्यूक्लियस मधला जो डीएनए आहे, या डीएनए ला मी आता कट करणार. म्हणजे थोड्या काळापुरता या सेलमध्ये न्यूक्लियस असणार नाही, तो तसाच अरेस्ट, त्याची ग्रोथ होणार नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही पुढच्या प्रक्रिया घडणार नाही, त्यासाठी तो थांबवून ठेवायचा. मग या डीएनए मध्ये मला जे काही बदल करायचे, हा जो समजा हा डीएनए यातला न्यूक्लियस काढला, ह्या न्यूक्लियस मध्ये मला हा तिथला जीन काढायचा आहे तोडून, हा मी जीन तोडून काढणार, या ठिकाणी नव्याने एखादा जीन मला इन्सर्ट करायचा, तो जीन इन्सर्ट करणार, आणि हा डीएनए पुन्हा मला नव्यानं जो तयार झालाय हा डीएनए घेणार आणि मी पुन्हा या ठिकाणी घालून देणार. झाला की नाही तयार नवीन? क्लोनिंग झालं, डीएनएचं जीन क्लोनिंग झालं. लक्षात घ्या, डीएनए क्लोनिंग कशाला म्हणायचं, जीन क्लोनिंग कशाला म्हणायचं, ह्या शब्द कन्सेप्ट समजून घ्या, सोपे नाहीयेत. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्यात. मग म्हणून बघा, फाइंडिंग स्पेसिफिक न्यूक्लिक ऍसिड्स बाय युझिंग जे इलेक्ट्रोफोरेसिस. आणि हे बोलतो एवढं सोपं नाही आहे, मला त्या न्यूक्लिक ऍसिड मधला जो सिक्वेन्स जे हे सगळं काल मी तुम्हाला बोललेलं आहे एवढं. याच्यामध्ये मी आता वेळ दवडणार नाही. आणि इथं तुम्हाला मी काल सांगितलं की कटिंग मला ज्या पाहिजे असलेल्या जीनचं कट करता आलं पाहिजे, त्या पाहिजे त्याच ठिकाणी मला तो कट करता आला पाहिजे. मग पाहिजे त्या ठिकाणी कट करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स माहित पाहिजेत. म्हणजे मला समजा आता मोठा लाकड तोडायचा आहे आणि मी छोटस करवत घेतलं आणि ते लाकड तोडत बसलो, चालेल का रे? नाही चालणार. मला मोठं करवत घेतलं पाहिजे, ज्याला आरी म्हणतो, आणि त्या आरीनं मला मग लाकड कापलं पाहिजे ना. म्हणजे कशा प्रकारचं मटेरियल आहे मला सांगा. आता दगड फोडायचा आहे आणि मी त्या सोनाराचं बारका हातोडा घेतला आणि दगड फोडत बसलो, फुटेल का रे? 100 वर्ष लागतील. आणि समजा मी मोठा घन घेतला, एक घाव घातला की त्या दगडाचे 2 तुकडे होते, आणि मला सोनं तोडायचं आहे आणि सोनं तोडण्यासाठी मी त्या लोहाराकडनं, त्या घिसाड्याकडनं मोठाचा मोठा हातोडा आणला आणि त्या सोन्यावर टाकला. काय होईल रे सोन्याचं? चिंध्या होतील, दागिने चांगले होणार नाहीत. म्हणजे कशा प्रकारचं तुम्हाला प्रोसेस करायची, त्या प्रकारचं एन्झाईम, रेस्ट्रिक्शन एन्झाईम तुमच्याकडे असणं, त्या एन्झाईमच्या क्वालिटीज तुम्हाला माहित, क्वालिटीज प्रॉपर्टीज तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला माहित असणार आहे की माझ्याकडे हे एन्झाईम आहे आणि हे एन्झाईम या डीएनए ला, या जिनोमिक सिक्वेन्सला इथंच तोडणार, तो तिथंच तोड. मग एन्झाईम सुद्धा 2 प्रकारचे आपल्याला माहिती आहे, आपण ह्याच्या आधीच्या पिरियडमध्ये बोललेलो आहोत. आणि एन्झाईमच्या प्रॉपर्टीज किंवा एन्झाईमच्या कॅरेक्टर्स असतात, कशाला असतात आपण सांगतो. आणि त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, ठीक आहे मला तोडता आलं रे, अभिमन्यूची गोष्ट सांगतो. अभिमन्यू त्या तिच्या आईच्या पोटामध्ये होता आणि तो ऐकत गेला, म्हणजे काय व्यूहरचना, कशात, त्या कुठल्या व्यूहरचनेत, त्या कसल्या व्यूहरचनेत, युद्धाभ्यासामध्ये कसं आत शिरायचं त्यानं बघितलं आणि पाप बिचाऱ्याच्या आईला झोप लागली आणि त्यामुळे बाळ सुद्धा या अभिमन्यू पोटात असताना झोपला आणि त्याला बाहेर पडायचं माहित नव्हतं म्हणून तो मेला. म्हणजे नुसतं मला कटिंग करायचं कळलं चालेल,
खरं मला जोडायचं कसं हे पण कळलं पाहिजे ना. म्हणजे मला हा इथं तुम्हाला डीएनए लायगेज एन्झाईम किंवा लिगेज कसंही प्रोनाऊन्स करा, डीएनए लिगेज एन्झाईम कसा आहे, तो कसा जोडणार आहे, तो कशा क्वालिटीज आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जिनॉमिक सिक्वेन्सला जोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लायगेजेस तुमच्याकडे असणं किंवा तुम्हाला माहित असणं हे गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाचे लायगेजेस एन्झाईम जोडून तुम्ही हा डीएनए पुन्हा जोडू शकता. आणि मग एकदा जोडलं की तुम्हाला बघा हे पीसीआर पॉलिमरेज चेन रिएक्शन ते मल्टिप्लाय करणं सातत्यानं. तुम्हाला एकदा तो जिनॉमिक सिक्वेन्स मिळाला की 10 वेळा तेच करत बसायचं नाही. त्याला पीसीआर सारख्या टेक्निक आहेत, पॉलिमरेज चेन रिएक्शन, आपण डिटेल्स मध्ये नंतर व्हिडिओ बघितलाय परवाच्या पिरियडला, तो आपण परत बघूया. त्या पद्धतीनं करायचा आणि तुम्हाला मल्टिपल सेट्स त्याचे मिळणार आहेत आणि जेल इलेक्ट्रोफोरेसिसच्या माध्यमातून तुम्ही ते सगळं करणार आहे. हे बघा सिक्वेन्सिंग वगैरे हे सगळं बोलून झालंय काल मला. त्याचे सिक्वेन्सिंगचे ग्राफ्स वगैरे कसे असतात हे सगळं ग्राफिकल काम करताना तसं होतं. मग तुम्हाला पाहिजे असलेला जीन कसा मल्टिप्लाय करायचा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण काल बोललो. आता इथं आलं लक्षात घ्या, मी काल इथं थांबलो होतो सर्वसाधारणपणे, की आपल्याला आता हा जो सेल आहे जो आपण मिळवलेला आहे, आता जो मला इच्छित असलेला जीन आहे, मला तो मल्टिप्लाय करण्यासाठी एखाद्या सेलमध्ये, ज्याला मी व्हेक्टर म्हटलं, व्हेक्टर, त्याच्यामध्ये तो इन्सर्ट करता आला पाहिजे आणि मग त्याला मला मल्टिप्लाय करता येणार आहे. मग बघा इथं मी हा बॅक्टेरियल जिनोम घेतला, त्यातला तो काढला, इथं नव्यानं घातला, हा सेल दिसलाय का, इथला तो काढला, बॅक्टेरियल जिनोम आहे तो नवीन घातला आणि मल्टिप्लाय करतोय बघा तो. मग असे तुम्हाला एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32 या वेगाने या व्हेक्टर्सच्या माध्यमातून तुम्हाला तो डीएनए मल्टिप्लाय करता येणार आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं प्रश्न असा निर्माण झाला, सगळेच डीएनए किंवा सगळेच क्लोनिंग या एकाच प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोट्स मध्ये करता येणार आहेत का? नाही. मग त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेक्टर्स लागतात. मग आपण काल बघितलं वेगवेगळ्या प्रकारचे वेक्टर्स कोण आहेत, बॅक्टेरिया आहे, फंगस आहे, व्हायरस आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे का वापरायचे बघा इथं तुम्हाला दिसतंय, हा जीनच्या माध्यमातून तो जीन डीएनए कसा काढला, हा व्हायरस मध्ये घातला, व्हायरस कडनं घेऊन ट्रान्सजेनिक, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्रमशः बघायला मिळतात. बघा ह्या सगळ्या असे सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट्स त्याच्यासाठी लागतात. तुम्हाला इथे दिसतंय बघा, ह्या त्याचे मायक्रोग्राफिक फोटोग्राफ्स आहेत, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक, आणि या सगळ्या माध्यमातून आपल्याला बघा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ प्लांट्स, म्हणजे ज्याला आपण जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतो, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असे अगेरोबॅक्टेरियम वगैरे घालून बघा ह्या अशा पद्धतीने तुम्हाला कॅलस ग्रो वगैरे करणं वगैरे असेल, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करता येणार, ह्याला जेनेटिक इंजिनिअरिंग. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत ट्रान्सजेनिक प्लांटचे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला काल बोलताना बोललो. आता यात सगळ्यात महत्वाचं काय आहे, क्लोनिंग वेक्टर. फार महत्वाचा आहे क्लोनिंग वेक्टर. मग क्लोनिंग वेक्टर कोणाला म्हणायचं, क्लोनिंग वेक्टरच्या काय प्रॉपर्टीज असतात, कॅरेक्टरिस्टिक्स, आपल्या सिलेबस मधला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे क्लोनिंग वेक्टर्स. सो gene cloning and cloning vectors is one of the most important aspect what we people are supposed to discuss right now. Now what is cloning vector? And the most important aspect, the gene cloning. Gene cloning कोणाला म्हणायचं, कशाला म्हणायचं आणि त्यासाठी लागणारे क्लोनिंग वेक्टर्स. मी जरा तुम्हाला 2 मिनिट इथे बोर्डच्या माध्यमातून सांगतो, लक्षात घ्या. आता मला समजा हा अख्खा डीएनए माझ्याकडे, हा अख्खा डीएनए मला क्लोन करायचा, करता येईल का? हो, करता येईल. समजा मला या डीएनए मधला हा एवढाच तुकडा, ज्याला आपण जीन म्हणतो, मग एवढाच तुकडा जर मला अपेक्षित असेल, तो मला जर मल्टिप्लाय करायचा असेल तर काय केलं पाहिजे, या सगळ्या टेक्नॉलॉजीला, म्हणजे एवढाच मला डीएनएचा तुकडा मल्टिप्लाय करता येणं, याला म्हणायचं जीन क्लोनिंग. CLONING, जीन क्लोनिंग. म्हणजे या डीएनएच्या तुकड्याला मला इथनं कट करायचं, याला बाहेर आणायचं आणि एका दुसऱ्या न्यूक्लियस मध्ये मला हा डीएनए तिथला कट करायचा आणि हा बाहेरनं आयात केलेला आमचा दुसरा जो जीनचा तुकडा आहे, हा तुकडा मला इथे इन्सर्ट करायचा, हा डीएनए परिपूर्ण करायचा आणि या जीनला मला एका व्हेक्टर मध्ये, मी इथं आता म्हणतोय बघा व्हेक्टर, VECTOR व्हेक्टर. मग व्हेक्टर कोण आहे, या डीएनए ला मला इथे इन्सर्ट करायचं आहे.
आणि या सेलमध्ये तो मल्टिप्लाय होणार. म्हणजे या सेलकडनं भविष्यामध्ये मला ज्या इच्छित असलेल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या त्याच्याकडनं करायला मिळणार आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज क्लोनिंग, जीन क्लोनिंग. आणि मग हे जीन क्लोनिंग जर करायचं असेल तर मला त्यासाठी काय महत्वाचं आहे? वेक्टर. कळालं का तुम्हाला मी काय बोललो ते? हो. धनश्री कळलं का? हो सर. वेक्टर कशाला म्हणायचं आणि जीन क्लोनिंग कशाला म्हणायचं कळलं का? हा. वेक्टर काय आलं, जीन नाही काय आलं मला. जीन क्लोनिंग म्हणजे काय? वेक्टर हे बघ, मला ज्या बस मध्ये बसायचं आहे ती बस म्हणजे क्लोनिंग वेक्टर. आणि मला या जागेवरनं त्या जागेवर, या गावावरनं त्या गावामध्ये जायचंय म्हणजे काय झालं? जीन क्लोनिंग झालं. मी जीन झालो तिथे. माझं मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजे जीन क्लोनिंग. मला असं वाटलं मला अख्खा अभिजित मानेला क्लोन करायचं नाही, मला फक्त अभिजित मानेचा हात क्लोन करायचा, म्हणजे तेवढ्या हातापुरताचे जे स्ट्रक्चर आहेत तेवढा जीन बाहेर घेऊन त्याला मल्टिप्लाय करणं, त्याला जीन क्लोनिंग. म्हणजे काय? त्या जीनच्या झेरॉक्स कॉपीज तयार करणं, साध्या भाषेत बोलायचं झालं. झेरॉक्स करण्यासाठी ते जे जीन आहे तो मला बाहेर काढता आला पाहिजे, काढून त्याला एका दुसऱ्या व्हेकल मध्ये मल्टिप्लाय करण्यासाठी घातला पाहिजे. कारण मी नुसतं माझ्या हाताचं कॅरेक्टर काढलं तो तिथं अखंड डीएनए आहे का? नाही आहे. म्हणजे अखंड डीएनए असणार नाही तो पण मल्टिप्लाय होणार का? नाही होणार. कम्प्लीट सेट. कारण माझ्या पुढं आणि माझ्या मागं काहीतरी जीन असणं गरजेचं आहे की नाही? माझ्या पुढं आणि माझ्या मागचे जर जीन नसतील तर माझ्या हाताचे जीन्स, माझ्या हाताचे स्ट्रक्चर तसेच्या तसे होणार नाहीयेत. त्यामुळं लक्षात घ्या. मी पुन्हा तुम्हाला 2 मिनिट पुन्हा एकदा पाहिजे असेल पुन्हा एकदा सांगतो. हे बघा, लक्षात घ्या. जस्ट अ मिनिट. आता मला इथे हा डीएनए हा एक जिनॉमिक सिक्वेन्स आहे. आता लक्षात घ्या, या डीएनए वर समजा मी हा एरिया बघतोय. हा एरिया काय असणार आहे? ब्ल्यू आय कलर. बी करतो आता मी डोळ्याचे बीई म्हणतो, ब्ल्यू आय कलर. आता पुढचा काहीतरी सिक्वेन्स असतो हा एवढा, इथे हा एवढा. समजा माझ्या ब्लॅक हेअर्स असणार आहे, काळ्या माझे केस आहेत, त्याचा जीन असणार. आता त्याच्या पुढे जातो मी जरा. त्याच्यानंतर काय असणार आहे? माझं नकटं नाक किंवा माझं अनुकुचीदार नाक, नोज, नोजचा जीन. लक्षात घ्या, हा मधला ब्लॅक हेअर कलरचा जीन, इथं जर ब्ल्यू आय कलरचा जीन किंवा नोजचा जीन इथं नसेल तर हा जीन ब्लॅक आय कलर तयार करेल का? नाही करणार. म्हणजे माझं कोण आहे आणि माझ्या मागं कोण आहे याच्यावरून सुद्धा या जीनच्या प्रॉपर्टीज ठरतात. कारण आपण लक्षात घ्या ना, ए आणि टी आहे, सिक्वेन्स महत्वाचा आहे ना. आपण जेनेटिक कोड याच्या पुढे काय याच्या मागं काय त्याच्यावर ठरणार आहे. समजा इथं सी असेल, इथं जी असेल आणि ह्या ठिकाणी समजा मी यू केलं तर हा ब्लॅक कलर जीन तयार करेल का हेअर? नाही करणार. याच्या हा माझा ओरिजिनल डीएनए झाला. मी आता ओ डीएनए म्हणतो, OR डीएनए म्हणतो. आता मला जो क्लोन डीएनए करायचा आहे, मला एक क्लोनिंग डीएनए करायचा. लक्षात घ्या, हा माझा क्लोनिंगचा डीएनए. मी याला इथं म्हणतो आता व्हॉट आय से, दिस इज सी डीएनए, क्लोनिंग डीएनए. सी डीएनए म्हणजे ऍक्च्युली कॉम्प्लिमेंटरी डीएनए आहे. मी याला क्लोनिंग म्हणतो, CLOL, क्लोनिंग डीएनए म्हणतो. म्हणजे मला या जीन मध्ये हा जीन इथं घालायचा आहे ना ब्लॅक कलरचा. म्हणजे या पुढं काय आहे आणि या जीनच्या मागं सुद्धा काय आहे हे महत्वाचं आहे का नाही? हा डीएनएचा तुकडा घेऊन इथं ठेवला आणि इथं वेगळेच काही कॅरेक्टर्स असतील तर हा ब्लॅक कलर तयार करेल का? नाही करेल. बदलणार तो. म्हणजे मला हा डीएनएचा जो सिक्वेन्स आहे त्याचं जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे त्याचं जीन मॅपिंग मला महत्वाचं आहे. या नव्यानं जो डीएनए आहे त्याचं सुद्धा जीन मॅपिंग मला माहित असणं गरजेचं आहे. हे जर माहित नसेल तर अवघड आहे. आणि समजा दोन्ही आता मॅच झाले तर मला काय केलं पाहिजे? हा एवढा डीएनएचा तुकडा कुठला? हा जो डीएनएचा इथला मधला पीस आहे हा घ्यायचा, त्याला
तुला बाहेर आणायचा. तर हा इथं आहे, लक्षात घ्या. हा जो डीएनएचा जिनोमिक सिक्वेन्स आहे, मला ह्याला मल्टिप्लाय करायचंय ना, तर हे जीन क्लोनिंग, याला म्हणायचं जीन. म्हणजे जीन मला क्लोनिंग. 2, 3, 4, 5, 6, 7, 100, मला याचे 100 पीस तयार करायचे ह्या तुकड्याचे. हा, याला म्हणायचं जीन जीन क्लोनिंग. क्लोनिंग. म्हणजे या सिक्वेन्स सारखा दुसरा सिक्वेन्स तयार करणं, या डीएनए सारखे दुसरे डीएनएचे पीस त्या जीनचे तयार करणं, याला म्हणायचं जीन क्लोनिंग. कळलं का? कळलं? हो सर. जीन क्लोनिंग कशाला म्हणायचं कळलं असेल. आता पुढे जाऊया का? हा, जाऊया. आता लक्षात घ्या, टॉपिक तुम्हाला कळलं, मला तुम्हाला थीम त्याची कळणं महत्वाचं होतं, त्यासाठी मी थांबलो. आता जेव्हा तुम्हाला कळलं जीन क्लोनिंग आणि क्लोनिंग वेक्टर, मग आता इथं पण असं आहे, मला सांगा माझं वजन 100 किलो आहे आणि मला नेण्यासाठी बैलगाडी आणली, चालेल का रे? नाही सर, म्यूट झालं तिकडं. लागणार आहे. आणि समजा माझं वजन आहे 5 किलो आणि मला न्यायला आणलं ट्रक, चालेल का? नाही. म्हणजे तुमच्या जीनच्या क्वालिटीज काय आहेत त्या अनुषंगानं तो क्लोनिंग वेक्टर असणं हे गरजेचं. म्हणजे किती बेस पेअरचा, किती न्यूक्लियोटाइडचा आहे, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या वेक्टर कशा प्रकारचा असावा हे आपल्याला निश्चित सुनिश्चित करता. कळालं का? हा. लिहून घ्या रे बाळा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा. डेफिनेशन काय? क्लोन हे ग्रीक शब्द आहे. ग्रीक शब्दामध्ये काय क्लोनचं? ऍक्च्युली तर ग्रीक मध्ये असं लिहिलं होतं KLON, क्लोन म्हणजे काय? अ ट्विग. अ ट्विग एक फांदी, दुसरी आहे अशी त्याची फांदी तयार कर. त्याचा अर्थ काय? टू प्रोड्यूस द प्रोडक्शन ऑफ एक्झॅक्ट कॉपीज, झेरॉक्स कॉपी तयार करणं, याला क्लोन म्हणायचं. ऑफ अ पर्टिक्युलर जीन ऑफ अ DNA सिक्वेन्स युजिंग जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निक. जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निकच्या माध्यमातून आम्हाला त्या डीएनएच्या एक्झॅक्ट कॉपीज तयार करायचे. या प्रोसेसला जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हणायचं, हे लक्षात ठेवा. सो द डीएनए कंटेनिंग द टार्गेट जीन, एक असेल किंवा अनेक असेल जीन्स, इज स्प्लिट इनटू फ्रॅगमेंट्स, तुकडे करतात त्याचे कशाच्या माध्यमातून? रेस्ट्रिक्शन एन्झाइमच्या माध्यमातून. दीज फ्रॅगमेंट्स आर डन इन्सर्टेड इनटू अ क्लोनिंग वेक्टर. जे तोडलेले जेनचे तुकडे आहेत, त्या डीएनएचे छोटे छोटे पीस जे आहेत, ते आम्हाला एका दुसऱ्या व्हेक्टरमध्ये, एका वाहनामध्ये घालायला लागणार आहेत, की त्यांना क्लोनिंग वेक्टर्स म्हणायचं. विच ट्रान्सफर द रिकॉम्बिनंट टू द सुटेबल होस्ट सेल्स. म्हणजे आम्हाला या ज्या डीएनएचे जे छोटे छोटे तुकडे केलेत त्याचं आम्हाला मल्टिप्लिकेशन ऑटोमॅटिक नैसर्गिकरित्या जर करायचं असेल तर त्याला एका व्हेक्टरमध्ये, एका वाहनामध्ये, मग तो बॅक्टेरिया असेल, फंगाई असेल, व्हायरस असेल, यांच्यामध्ये टाकायचं आणि त्यांच्या माध्यमातून, या क्लोनच्या माध्यमातून आम्हाला त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. याला म्हणायचं क्लोनिंग. इनसाइड द होस्ट सेल द रिकॉम्बिनंट डीएनए अंडरगोज रेप्लिकेशन. दस a bacterial host will give rise to a colony of cells containing the cloned target gene. म्हणजे जेव्हा हे वेक्टर्स मल्टिप्लाय होणार आहेत, बॅक्टेरिया, फंगस, व्हायराय फार कमीच आहे, एका मिनिटामध्ये अब्जावधीच्या संख्येने ते मल्टिप्लाय करतात, एकाचे 2, 2चे 4, इतका वेगाने ते मल्टिप्लाय होतात की तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणजे आपण काही न करता या बॅक्टेरियाच्या माध्यमातून आम्हाला पाहिजे असलेला डिझायर्ड जिनॉमिक सिक्वेन्स आम्ही मल्टिप्लाय करणार आहे. याला म्हणायचं क्लोनिंग, जीन क्लोनिंग. आणि ते करण्यासाठी वापरलेलं वाहन म्हणजे क्लोनिंग वेक्टर. कळालं का? धनश्री, यशश्री, कळलं का बाळा? यशश्री? हो सर. So a particular gene can be isolated and its nucleotide sequences are determined. तुम्हाला जो ह्याचा फायदा काय आहे या प्रोसेसचा? तुम्हाला अपेक्षित असलेला पर्टिक्युलर जीन तुम्हाला काढता येणार आहे, शोधून हुडकून. अँड इट्स न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स कॅन बी डिटरमाइंड. आणि त्याचं रचना काय आहे त्या न्यूक्लिओटाइडची
म्हणजे त्या डीएनएच्या त्या जीनचं सिक्वेन्स काय आहे, ATGC किंवा GCAT काय असेल तो सिक्वेन्स, तो काय आहे तो तुम्हाला ओळखणार आहे. हा ह्या टेक्निकचा फायदा. कंट्रोल सिक्वेन्स ऑफ डीएनए कॅन बी आयडेंटिफाईड अँड अनालाइज्ड. आणि या टेक्निकचा वापर करून आम्ही हा जीन कुठेही सोडून तुम्हाला त्या सिक्वेन्सचा कंट्रोल काय फंक्शन आहे हे आम्हाला कळू शकतं. याच्याशिवाय या डीएनएच्या सिक्वेन्स कडनं म्हणजे जीन कडनं कुठलं प्रोटीन तयार होणार आहे, कुठलं एन्झाईम तयार करणार आहे, किंवा किंबहुना त्या आरएनएचं फंक्शन काय आहे हे आम्हाला याच्यामधलं शोध घेता येणार आहे. आलं का लक्षात? म्हणजे समजा हे प्रोटीन असेल तर तुमचा ह्या लिव्हरमध्ये किंवा हे एन्झाईम तयार करत असेल, सलाइवा असेल, रिप्रोडक्टिव्ह एन्झाईम्स मधले हार्मोन्स असतील किंवा एन्झाईम्स असतील ते तयार करतोय, नेमकं कळणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला त्या आरएनएचं फंक्शन काय आहे, कारण तो छोटासा पीस ऑफ डीएनए आहे म्हणजे तो आरएनए झाला ना, ज्याला आपण मेसेंजर आरएनए म्हणू शकतो किंवा ट्रान्सफर आरएनए म्हणू शकतो किंवा आरआरएनए म्हणू शकतो. म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे हे आपल्याला इथे इन्व्हेस्टिगेट शोधून घेता येतं. म्युटेशन्स कॅन बी आयडेंटिफाईड. तुमच्या नॅचरल जिनॉमिक सिक्वेन्स मध्ये बदल काय झालाय, म्युटेशन काय घडलंय, म्हणजे नेमक्या तुमच्या जिनॉमिक सिक्वेन्स मध्ये नेमका काय बदल घडला. माने सर आतापर्यंत गोरे दिसायचे, अचानक काळे का झाले, म्हणजे त्यांच्या जीन मध्ये काय बदल घडला, म्युटेशन काय घडलं. तर ते माने सरांचा विषय सोडूया आपण. माने सरांना कॅन्सर झाला, तर माने सरांच्या नॅचरल जिनॉमिक सिक्वेन्स मध्ये नेमका असा काय बदल झाला की त्यांच्या त्या ऑर्गन मध्ये कार्सिनोजेनिक जीन दिसले. आपल्याला ते म्युटेशन कुठल्या जीन मध्ये झालं हे आपल्याला कळतंय ना. मी फॉर एक्झाम्पल सांगतोय, लक्षात घ्या बघा. सो ऑर्गॅनिझम्स कॅन बी इंजिनियर्ड फॉर अ स्पेसिफिक पर्पज. आणि या सगळ्याचा फायदा घेऊन आम्हाला वेगवेगळ्या छोट्या छोट्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स कडनं आम्ही इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आम्हाला पाहिजे असलेलं इच्छित त्यांच्याकडनं आम्ही काम करवून घेऊ शकतो. हा या क्लोनिंग वेक्टर्स आणि जीन क्लोनिंग टेक्निकचा फायदा सिग्निफिकंट झाला, फार महत्वाचा फायदा आहे. मग त्याची हिस्ट्री कशी आहे. ग्रेगर जोहल मेंडल नावाच्या शास्त्रज्ञांनी 1900 सेंचुरीमध्ये, सर्वसामान्य 19व्या शतकामध्ये सगळ्यात पहिला शोध काढला की काहीतरी जीन नावाचा शब्द त्यांनी शोधून काढला. की कॉइन द टर्म जीन. सगळ्यात पहिला जीन म्हणून काहीतरी असतो हे ग्रेगर जोहल मेंडलने 19व्या शतकामध्ये शोधून काढलं. कशाच्या माध्यमातून? बिकॉज ऑफ इनहेरिटन्स ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ एन ऑर्गॅनिझम. वेगवेगळ्या प्रकारचे इनहेरिटन्स त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये, त्यांच्या फंक्शन्स मध्ये वेगवेगळे दिसायला लागले जीन्स मध्ये. त्याच्यावरनं ते त्याला कळायला लागलं. मग त्याचंच काम पुढे कोण नेलं. इन 1903 डब्ल्यू स्टुनॉन प्रपोज द जीन रिसाइड्स ऑन क्रोमोझोम्स. आणि सगळ्यात पहिला सुटॉन नावाच्या शास्त्रज्ञांनी असं सांगितलं की जीन म्हणून असा काहीतरी प्रकार असतो आणि तो क्रोमोझोमवर राहतो. मग त्यानंतर 1922 साली जीन मॅपिंग नावाचा प्रकार आला आणि तो शोधून काढला E.H. मॉर्गन. मॉर्गन नावाच्या शास्त्रज्ञांनी तिथं काम करायला सुरुवात केली. अर्थात तेव्हा आयसोलेशन वगैरे जीनचं करता येत नव्हतं. फक्त त्यांना कळायला लागलं की जीन मॅपिंग म्हणजे त्या क्रोमोझोम मध्ये हा तुकडा एवढं. अर्थात त्यांनी कसं केलं, सेलला घेतलं, एक सुई तापवली आणि त्या सुईमध्ये, त्या न्यूक्लियस मध्ये त्या डीएनए ला जाळलं. त्या जाळल्यानंतर त्याला काय कळायला लागलं की तो जो जाळलेला जीनचा भाग आहे, डीएनएचा भाग आहे, तो समजा हार्ट तयार करायचा, त्या येणाऱ्या पिल्लामध्ये हार्टच तयार होणार नाही रे. आणि मग त्याला कळालं की असं काहीतरी असतं आणि त्याचं अनालिसिस त्यांनी चालू. He analyzed the relative positions of 2000 on 4 chromosomes of a fruit fly, Drosophila melanogaster. सुरुवात केली. माशी आहे ही, केळाच्या वर अशी लाल रंगाची छोटी माशी असते, तिचं नाव ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर असतं. तिच्यामध्ये सगळ्यात पहिला टी.एच. मॉर्गन नावाच्या पहिल्यांदा शोध लावला आणि त्यांनी सांगितलं हे जीन 4 क्रोमोझोम्स मध्ये अशा अभ्यास केला. मग सर्वसाधारणपणे 1944 साली आर्वे मॅक्लॉन, मॅक्रॅटी आणि 1952 मध्ये हर्शी अँड चेस या सगळ्यांनी एक्सप्लेन द मॉलिक्युलर नेचर ऑफ द जीन. मॉलिक्युलर नेचरच्या जीनचं काय असतं, कसं असतं हे त्यांनी शोधून काढलं. कशा माध्यमातून? डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. आपल्याला रायबोज न्यूक्लिक ऍसिड किंवा डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड काय असतात, त्याचं स्ट्रक्चर काय असतं हे सर्वसाधारणपणे 1940च्या आपल्याला काळामध्ये लक्षात आलं, कळायला चालू झालं. आणि मग नंतर 1952 ते 1966 या काळामध्ये द स्ट्रक्चर ऑफ डीएनए, जेनेटिक कोड अँड द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन कसं घडतं हे या काळामध्ये आपल्याला समजायला लागलं. 1971 to 73 the new technologies
1971 ते 73 या सालामध्ये पाळण्यामध्ये होती ही अवस्था, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. सो रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी ऑर द जेनेटिक इंजिनिअरिंग ऑर द प्रोसेस ऑफ जीन क्लोनिंग डेव्हलप. म्हणजे 1971 ते 75 म्हणजे आम्ही जेव्हा जन्माला आलो त्या काळामध्ये या आसपास जीन क्लोनिंग काय असतं म्हणजे तेव्हा पाळण्यात होतं, त्याचा फारसा मोठा अभ्यास बाहेर नव्हता कोणाला माहिती. सो दिस टेक्नॉलॉजी हेल्प इन स्टडिंग द रेग्युलेशन ऑफ जीन. जीन रेग्युलेशन म्हणजे या जीनच्या माध्यमातून काय काम केलं जातं हे कळायला लागलं. ॲबरेशन्स इन द जीन, जीन मध्ये काय बदल घडलेत हे कळायला लागलं. अँड देन यूज जीन टू द प्रोडक्शन ऑफ डिझायर्ड प्रोटीन्स. या जीनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची प्रथिनं कशी तयार केली जातात हे या काळामध्ये 1971 ते 73 या काळामध्ये थोडं बहुत कळायला लागलं. अँड इन 1985 कॅरे म्युलिस इन्व्हेंटेड द प्रोसेस पॉलिमरेज चेन. हे फार महत्वाचं ठेवून टाका. 1985 कॅरे म्युलिस KRYMULLIS कॅरे म्युलिस इन्व्हेंटेड द प्रोसेस पॉलिमरेज चेन रिएक्शन्स. इथून खऱ्या अर्थानं 1985 साली सुरुवात झाली. आणि मग ही प्रोसेस काय असते? द फर्स्ट क्लोनिंग एक्सपेरिमेंट डन बाय बॉयर अँड कोहन. बघा हा इको आर वन हा तुमचा जो आपण एन्झाईम वापरला आणि इथं बघा त्या सेलचं नाव दिलंय PS101. हा कुठला तरी एक बॅक्टेरियल सेल आहे, त्याला हे नाव कसं पडलं PSSC1? तर त्याच्या एक्सपेरिमेंट मध्ये तो वापरला, त्याचं ते लॅबमध्ये त्या टेस्ट ट्यूबला नाव दिलं होतं, तेच पुढे नाव आलं. आणि त्यांनी काय केलं? टेट्रासायक्लिन इथं जे तयार झालं बघा, टेट्रासायक्लिन तुम्हाला माहिती आहे पेन किलर आहे, टेट्रासायक्लिन वापरतात. त्याची निर्मिती इको आर1च्या एन्झाईमच्या माध्यमातून. बघा हा ओरिजिनल डीएनए हा कट करून स्ट्रेप्टोमायसिन सल्फोनामाइड इथं तो त्याचा जीन होता तो कट करून काढला आणि त्याचं कॉम्बिनेशन केलं. सो ट्रान्सफॉर्म बॅक्टेरिया. मग अशा पद्धतीनं तुम्हाला नवीन बॅक्टेरिया तयार केला. की अशी एक्सपेरिमेंट्स सर्वसाधारणपणे सुरुवात झाली. आणि मग तिथं महत्व कळालं क्लोनिंग वेक्टरचं काय. सो इट इज द सेंट्रल कॉम्पोनंट ऑफ अ जीन क्लोनिंग प्रोसेस. सगळ्यात महत्वाचा भाग आहे. अ स्मॉल पीस ऑफ डीएनए, अतिशय छोटा तुकडा आहे, इनटू विच द फॉरेन डीएनए कॅन बी इन्सर्टेड. एखादा अननोन नवीन फॉरेन डीएनए, त्या सेलला माहीत नसलेला, सेलच्या स्वतःचा नसलेला, दुसऱ्याकडून आयात केलेला तो डीएनएचा फ्रॅगमेंट आम्हाला तिथं जोडता येतो. सो द इन्सर्शन ऑफ द फ्रॅगमेंट इज कॅरिड आउट बाय ट्रीटिंग द व्हेक्टर. आम्हाला त्या व्हेक्टरला म्हणजे त्या बॅक्टेरिया, फंगाई, व्हायरसला आम्हाला ट्रीटमेंट करायचे आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला तो फॉरेन डीएनए तिथे अटॅच करायचा आहे. त्यासाठी महत्वाचं काय? रेस्ट्रिक्शन एन्झाईम माहित पाहिजे दॅट क्रिएट्स द सेम ओव्हरहँग द लिगिएटिंग द फ्रॅगमेंट्स टुगेदर. म्हणजे लक्षात घ्या, मला तो इको आर1 जो एन्झाईम आहे इथं लक्षात घ्या काय आहे. इथं इको आर1 एन्झाईम आहे, हा वेगळा सेल आहे. इथं सुद्धा इको आर1 आहे, तो वेगळा सेल आहे. म्हणजे या एन्झाईम कडनं दोन वेगवेगळ्या सेल्सना मला पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या डीएनएच्या सिक्वेन्सला तोडता आलं पाहिजे, तर तो एक्सपेरिमेंट यशस्वी. नाहीतर मी इथं इको आर1 वापरलाय आणि इथं इको आर2 वापरलाय, दॅट इज अ रॉंग वे ऑफ एक्सपेरिमेंट. तो तिथं डीएनए कटच करणार नाहीये. म्हणजे तुमचा एन्झाईम सेम पाहिजे. एन्झाईम सेम असला की जो सिक्वेन्स इथं तो कट करतो त्याच सिक्वेन्सला तो इथं कट करणार आहे. बरोबर आहे की नाही? कळालं का धनश्री, यशश्री? सर कळलं. एन्झाईम फार महत्वाचा आहे. मी एन्झाईम बदलायचं नाहीये. मी एन्झाईम बदलला की काय होणार आहे? त्याची कट साईड दुसरी होणार. हा जिथं कट करतो तो दुसऱ्या करणार आहे. लक्षात घ्या, ही त्याची प्रॉपर्टी आहे आणि हे आम्हाला या एन्झाईम मधनं कळणार आहे. कारण मी चुकून जर इथे एन्झाईम बदलला तर मला जो पाहिजे कट त्या ठिकाणी कट बसणार नाहीये. त्यामुळे दोन्ही सेल्स मध्ये मला एकच एन्झाईम वापरायचा आहे, रेस्ट्रिक्शन एन्झाईम तेच पाहिजे. आणि मग त्या पद्धतीनं मला दोन्हीकडे सुद्धा त्याच प्रकारचे डीएनए लिगेज एन्झाईम्स वापरायचे. मला जसा इथं तोडायला तो एन्झाईम त्याच प्रकारचा डीएनए एन्झाईम मला लिगेज वापरायचा आहे. आणि डीएनए त्याला एका वेगळ्या सेलमध्ये का क्लोनिंग व्हेक्टर मध्ये, वेगळ्या क्लोनिंग व्हेक्टर मध्ये त्याला टाकलेलं आहे. आणि मग तुम्हाला तिथं लक्षात येतं की वेगळ्या क्लोनिंग व्हेक्टर मध्ये टाकल्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. हे यात सगळ्यात महत्वाचं आहे. दिस इज द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप ऑफ क्लोनिंग व्हेक्टर. क्लोनिंग व्हेक्टर का महत्वाचे त्याच्यासाठी? मग त्याचं कॅरेक्टर कसं असतात क्लोनिंग व्हेक्टरचे? त्याचं सगळ्यात महत्वाचं आहे ORI. इथं लिहिलंय बघा ORI.
इथं हा OR आहे, लक्षात घ्या. OR आहे बघा, इको R1 OR आहे. हा काय आहे OR आहे? द ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. कुठल्या रेप्लिकेशनला सुरुवात झाली? शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितात. इज अ स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड फ्रॉम वेअर द रेप्लिकेशन स्टार्ट्स. From where in the DNA the replication begins. That's the original site of replication. It should have a selectable marker gene. त्याला मार्कर जीन पाहिजे महत्वाचा तिथं. It should have a restriction site. त्याला तर restriction site पाहिजे. A synthetic multiple cloning site. त्याला MSC म्हणतात. Multiple cloning site can be inserted into the vector. Replicate inside the host cell to form multiple copies. It should create or produce n number of copies. मला जो जीन पाहिजे, जो DNA पाहिजे, त्याचे अनेक कॉपीज करता आले पाहिजेत विथ द हेल्प ऑफ रिकॉम्बिनंट DNA मॉलिक्युल्स. मग त्याची साईज अगदी 10 किलो बेस पेअर्स एवढ्या मोठ्या आकाराचे सुद्धा DNA जीन्स मला मल्टिप्लाय क्लोन करता आले पाहिजेत. मी इथपर्यंत घेतोय. ह्याच्या पुढचे प्रॉपर्टीज आहेत, आपण पुढच्या पिरियडला बघूया, कारण अगदी शेवटचे 1.5 मिनिट राहिले. तुम्हाला काही प्रश्न आहेत का, काही शंका आहेत का? म्हणायला हरकत नाही. कळतंय का मी काय शिकवतोय, बोलतोय ते? हो. आता लक्षात घ्या, मागच्या आठवड्यामध्ये आपण जेवढे टॉपिक झाले, मागच्या आठवड्यामध्ये जेवढे मागच्या महिन्यातले, त्यामुळं मी सोमवारी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट घेणार आहे. मागच्या झालेल्या टॉपिक्सवर. सर रेग्युलेशन ऑफ जीन वर ना? हा, सगळ्या टॉपिक वर. काय रेग्युलेशन ऑफ जीन वरच्याच फक्त नोट्स आहेत आमच्याकडे, PDF पाठवल्या, बाकीच्या नाही येत नोट्स. बघतो रे बाळ, देतो मी. थांब की, तुम्ही घेऊन जावा. आणि तुम्हाला एक फीडबॅक फॉर्म मी तयार करणार आहे. तुम्हाला मी ऑनलाईन शिकवतोय, मी आणि भोसलेचं ते समजतंय का, काय अडचणी आहेत, काय टेक्निकल आहेत. मी एक तरी फीडबॅक लिंक देईन तुम्हाला आज उद्या, ती तेवढी भरून पाठवा. काय चालेल, थांबू घ्या. चला, बाय.